फ्रेंड्स, दिस इज न्यूट्रिशनिस्ट विद्या सावंत। आज आपण बनवणार आहोत कॅल्शियम रिच, आयर्न रिच, सुपर हेल्दी नाचणी किंवा रागीचा डोसा, जो फक्त वेट लॉस साठीच उपयोगाला नाहीये, तर लहान मुलांची हाईट वाढण्यासाठी, त्यांची व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी, तुमची शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, पीसीओडी, पीसीओएस, फॅटी लिव्हर ह्या कंडिशन मध्ये सुद्धा तुमच्या ब्रेकफास्टसाठी एकदम उत्तम असा ब्रेकफास्ट ऑप्शन आहे। नाचणी ही कॅल्शियम रिच आणि आयर्न रिच आहे, पण त्याबरोबर फायबर रिच पण आहे। त्यामुळे तुम्ही डायरेक्ट भाकरीच्या स्वरूपात खाल्ली तर बरेच जणांना डायजेशनचे इश्यूज देते, जसं की ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन असं होतं जर तुम्हाला नाचणी पूर्वीपासून खायची सवय नसेल तर। त्यामुळे नाचणीचे न्यूट्रिएंट्स व्यवस्थित ऍब्झॉर्ब करण्यासाठी ती व्यवस्थित प्रकारे प्रोसेस होणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्यासाठी आयदर नाचणी फर्मंट करावी किंवा त्याचे स्प्राउटिंग करावं। त्यामुळे त्याच्यामधील कॅल्शियम आणि आयर्न कंटेंट जवळजवळ 5 पट वाढतं आणि बॉडी ती खूप चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब सुद्धा करते। आता बघूयात ह्या सुपर हेल्दी डोस्याची रेसिपी। ह्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी नाचणी, 1 वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ। सगळं साहित्य एकत्र करून पाण्यामध्ये तुम्हाला सकाळचं भिजत घालून ठेवायचं आहे। रात्री सगळं साहित्य मिक्सरमध्ये ग्राइंड करून फर्मेंटेशनसाठी झाकून ठेवा। सकाळी बॅटर एकदम हलका आणि फर्मेंटेड झालेलं असतं, जे तुमच्या डायजेशनसाठी एकदम गेम चेंजर ठरू शकतं। आता तापलेल्या तव्याला तेलाने छान ग्रीस करून घ्या आणि डोश्याचं बॅटर एकदम पातळ पसरवून घ्या। हा डोसा खूप पातळ आणि कुरकुरीत होतो। छान असा गरमागरम डोसा आता रेडी आहे। तुम्ही हा नारळाच्या किंवा इतर कोणत्याही चटणी बरोबर सर्व करू शकता। हा हेल्दी डोसा आता रेडी आहे, जो तुमच्या तांदळाच्या डोसाला परफेक्ट रिप्लेसमेंट आहे। कारण तांदळाच्या डोसाने तुमचा वेट लॉस, फॅट लॉस होत नाही, उलट तुमचं वेट वाढतं। पण नाचणीचा डोसा तुम्हाला वेट लॉसला हेल्प करतो। अशाच हेल्दी वेट लॉस रेसिपीज मधल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला इन फ्युचर बघायला आवडतील त्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करा, त्या मी नक्की बनवून तुमच्यासाठी प्रेझेंट करेन। हेल्दी वेट लॉस फ्रेंडली न्यूट्रिशियस रेसिपीज साठी मला कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।